डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22. संगमनेर खुर्द या ठिकाणी नाशिक पुणे महामार्गालगत एसके टायर शॉपी या भव्य दालनाचा शुभारंभ झालाय. उद्योजक गिरीश मालपाणी, सीएट टायर्स कंपनीचे रिटेल बिझनेस हेड मिलिंद अग्रवाल, सिनियर रिजनल मॅनेजर रणजित मोहिमेत, श्वेता मंडलिक, गणेश शिंदे, मिलिंद आहेर, चंद्रकांत गुंजाळ आदींसह मान्यवरांची या शुभारंभ सोहळ्याला उपस्थिती होती. एसके टायर शॉपीचे संचालक चंद्रकांत गुंजाळ यांच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला गेला. तर प्रमुख मान्यवरांनी एसके टायर शॉपीला शुभेच्छा दिल्यात. पूरे गुंजाल परिवार का, जिन्होंने मेरे को इस मौके पे आमंत्रित किया. ये जितना महत्वपूर्ण गुंजाल परिवार के लिए एक नया बिजनेस शुरुआत करने के लिए है, उतना ही महत्वपूर्ण ये सीएट के लिए भी है. सीएट टायर जो अपना स्टोर एक्सपेंशन कर रही है, अपना रिटेल स्टोर्स को बढ़ा रही है पूरे इंडिया में. आज के समय में हमारे 600 से ऊपर ऐसे रिटेल स्टोर्स हैं. इस रिटेल स्टोर के माध्यम से हमारा एक इम्पॉर्टेंट रिलेशनशिप शुरू होता है गुंजाल परिवार के साथ, और जितना ही महत्वपूर्ण गुंजाल परिवार के लिए उतना ही पूरे संगमनेर शहर के लिए है. उसका एक बहुत ही महत्वपूर्ण बात यह है कि हर गाड़ी में टायर बहुत ज़रूरी चीज़ होता है. जैसे आदमी अपने भागने चलने के लिए अपने जूतों का चयन करता है, तो जूते बहुत ज़रूरी हैं कि इंसान को उसके रास्ते में पूरे रास्ते साहस दें. उसी तरह हर गाड़ी में उस कौन सा टायर लगना चाहिए, क्या लगना चाहिए, वो सीएट टायर चाहती है कि आप अपनी गाड़ी में सही टायर लगाएं, जिससे कि आपको आपके रास्ते में कोई दिक्कत ना आए. पंचर, टायर फटने की ये दिक्कतें टायर की खराबी से ज़्यादा गलत टायर लगाने से आती हैं. तो इस सीएट शॉपी के माध्यम से हमारा मकसद यही है कि हर आदमी सफलता से अपने सेफ्टी से अपने पूरा सफ़र पूरा कर सके. टायर के चयन के साथ दूसरी चीज़ इंपॉर्टेंट होती है व्हील अलाइनमेंट और बैलेंसिंग. व्हील अलाइनमेंट बैलेंसिंग जो ज़्यादातर लोग इग्नोर कर जाते हैं, जो लोग समझते हैं कि इतनी ज़्यादा ज़रूरी चीज़ नहीं है, वो उस चीज़ को बताने के लिए ये स्टोर इतना प्रीमियम स्टोर सीएट बनाते हैं. दूसरा मकसद ये है कि टायर की दुकान जो सीएट बनाना चाहती है वो पुराने ज़माने की टायर की दुकान जैसी नहीं होनी चाहिए. पहले के समय में क्या होता था कि टायर की दुकान कुछ ही टायर होते हैं जिससे कि आदमी आराम से अपना काम भी कर सके, क्योंकि एक आमूमन इंसान को 50 से 60 मिनट लगते हैं टायर बदलवाने में. तो उस समय में अगर आदमी आराम से रिलैक्स करके और टायर कंपनी के बारे में 2 चीज़ समझ के अपना काम करा सके, वही एक मकसद है. पुराने ज़माने में जनरली लोग टायर की दुकान के बाहर घूमते हुए या काम छोड़ के चले जाते थे, तो उन्हें उतना समय भी नहीं मिल पाता था समझने के लिए कि क्या ज़रूरी है, क्या ज़रूरी नहीं है. नगर डिस्ट्रिक्टमध्ये ही आमची दुसरी शॉप आहे. एक अहमदनगर लोकलमध्ये आहे आणि आज संगमनेरमध्ये आपलं हे एक्सपान्शन होत आहे. आणि मला एवढा कॉन्फिडन्स आणि विश्वास, मी ज्यावेळी साहेबांना भेटलो पहिल्यांदा, त्यांचा जे ॲग्रेशन आणि ज्यांची जी पॅशन होती ते पाहिल्यानंतर मला एवढा कॉन्फिडन्स होता की ही एक आयडियल शॉपी बनेल आमच्या म्हणजे येणाऱ्या काळासाठी, या एरियातल्या कंप्लीट डिस्ट्रिक्टसाठी, की ही शॉपी एक पाया बनेल आम्हाला बाकी एरियातसुद्धा एक्सपान्शन करण्यासाठी. शॉपी हा एक कन्सेप्ट आहेच, त्यात सीएट हा वेल नोन ब्रँड, जुना ब्रँड आहे. तर जे बिझनेस पार्टनर असतात त्यांचं ॲग्रेशन, त्यांची पॅशन हे खूप डिसाईड करते येणारं भवितव्य. आणि ज्यावेळी आपण एखाद्याच्या आपण नजरेतनं ओळखतो की ही व्यक्ती किती ॲग्रेसिव्ह आहे, तसाच मला परिचय आला होता ज्यावेळी मी यांना पहिल्यांदा भेटलो होतो. साहेब म्हणजे यांचं वैयक्तिक जर मी बघितलं तर खूप हे आहेत, ॲग्रेसिव्ह आहेत.
त्यांनी स्वतः वैयक्तिक इथं लक्ष देऊन ज्यांच्या निगराणीखाली शॉपी बनवली, खूप सुंदर शॉपी बनलेली आहे. अपेक्षा आहे त्यांना त्यांच्या मुलग्याच्या भविष्यासाठी, म्हणून मी त्याला सूरजला सुद्धा ऑल द बेस्ट देतो, साहेबांना सुद्धा ऑल द बेस्ट देतो. येणाऱ्या भविष्यात तुम्ही खूप खूप प्रगती करा. तुमचंच वैयक्तिक ब्रँड नेम तर बनू देच, त्याचबरोबर सिएट तुम्ही आपण एकत्र होऊन खूप चांगलं प्रगती करू या पर्टिक्युलर एरियासाठी आणि येणाऱ्या काळासाठी. तुम्हा दोघांना, सर्व गुंजाळ फॅमिलीला ऑल द बेस्ट. 26 जानेवारी प्रथमतः मी तुम्हाला सर्वांना 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि चंदू भाऊ गुंजाळ हे आमचे मेहुणेच आहेत. यांनी हा व्यवसाय निवडताना संगमनेर खुर्ची या गावाची त्यांची कर्मभूमीच आहे, या गावाची निवड केली आणि SK टायर हे सिएटचं मोठं शोरूम संगमनेर खुर्दमध्ये चालू करून संगमनेर खुर्दच्या वैभवात एक मानाचा तुरा रोवलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचे पहिले धन्यवाद व्यक्त करतो. आणि यांच्या या सिएट शॉपी व व्हील अलाइनमेंट हे उत्तर महाराष्ट्रातली सर्वात अद्ययावत असं व्हील अलाइनमेंट केंद्र संगमनेर खुर्द येथे झालेलं आहे. या व्यवसायात त्यांना शुभेच्छा देतो. या व्यवसायाची त्यांनी उत्तर प्रगती करू. आज सिएट शॉपी SK टायर्सकडे सिएट शॉपीची एजन्सी मिळालेली आहे आणि त्याच्या अतिशय अद्ययावत अशा शोरूमचं आत्ताच उद्घाटन झालेलं आहे. आणि या कार्यक्रमाला उपस्थित सिएट इंडिया लिमिटेडचे हेड ज्यांना म्हणता येईल असे माननीय मिलिंदजी अग्रवाल, तसेच विक्री व्यवस्थापक माननीय रणजितजी मोहिते, या सुंदर जागेत जे आपण शोरूम बघत आहोत ते जागेचे मालक अजितजी शिंदे आणि आत्ता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले असे संगमनेर खुर्द या गावाचे सरपंच श्री गणेशजी शिंदे, तसेच येथे उपस्थित चंद्रकांतजी गुंजाळ, त्यांचा चिरंजीव सूरज गुंजाळ वहिनी, तसेच आमचे राजेश गुंजाळ, आमचे कमलाकर साहेब, आमचे राजेंद्र कोकणे आणि उपस्थित सर्व गुंजाळ कुटुंबीय, त्यांचे नातेवाईक, त्यांचे मित्रपरिवार, सगळ्यांचं सर्वप्रथम मी या ठिकाणी स्वागत करतो. चंद्रकांतजी यांच्याबद्दल आपण ऐकलं की 25 वर्ष त्यांनी रिलायन्स एजन्सीमध्ये सुरुवातीला सेल्समन म्हणून जॉईन झाले आणि त्याच्यानंतर त्यांची बढती झाली आणि जवळजवळ 4 जिल्ह्यांचं काम त्यांच्याकडे आलं. रिलायन्स गॅस हा इतर गॅसपेक्षा महाग आहे आणि तो माझ्यामध्ये कमी पण असायचा आणि कमर्शियल तो विकावा लागायचा. म्हणजे इतके 3 मोठे प्रॉब्लेम असूनही चंद्रकांतजी यांच्या म्हणजे जिभेवर साखर आहे. हो, म्हणजे इतकं अवघड आहे आणि तरीही कमलाकर आणि आमचे चंद्रकांत भाऊ यांच्या टीमवर्कमुळे पूर्ण नॅशनल आपल्या संगमनेरचं म्हणजे बालपणी ग्रुपची जी रिलायन्सची एजन्सी आहे ती 1 नंबरला असायची आणि आम्ही हे काहीच बघत नव्हतो. हे फक्त केवळ चंद्रकांत भाऊ, आमचे कमलाकर आणि त्यांची टीम बघायची. म्हणजे फार अवघड काम तुम्ही इतकं करून दाखवलं. तर मला वाटतं की सिएट टायरमध्ये तुम्हाला 100% यश मिळेल. मुलगा MBA झाल्यानंतर माझ्या डोक्यात होतं तर नोकरी नाही करायची, धंदा कर त्याला म्हणतो. आणि मग धंद्याच्या दृष्टिकोनातून MRF टायरचे डीलर बसलेले, त्यांचा मुलगा आणि माझा मुलगा एक खास मित्र हा त्यांच्या तिथं बसला होता एक दिवस. तिथं आमचे सिएटचे साहेब आले, ते त्यांना कन्व्हिन्स करत होते पण ते म्हणे हे करू शकतो. ह्या पद्धतीने मग ते सूरज संघ बोलले. नंतर मग त्यांनी माझी गाडी घेतली आणि मला तर माझ्या मुलासाठी असा काहीतरी एक चांगला मोठा धंदा पाहिजे होता का जेणेकरून तो धंदा करत, त्याच्यानंतर मग मी त्याला थोडा सपोर्ट करत. त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर माझा मुलगा गेल्या 2 महिन्यापासून इथून अरेंजमेंट शिकण्यासाठी लोणीला जातो आहे.
असं काही नाही का त्याला एवढी मोठी शॉपी दिली म्हणून तो थांबला नाही भाऊ. त्याला रोज सकाळी 9ला घरातून बाहेर काढून देतो आणि संध्याकाळी 7 वाजता काळे हात करून घरी येतो. तो आता स्वतः अरेंजमेंट करू शकतो गाडीची, म्हणून या धंद्यात मस्त जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. तर आता काय टार्गेट वगैरे दिलं असेल तुम्हाला? सगळे टार्गेट कम्प्लीट होते. इतकं मोठे डेअरी करणं हे खरंच मोठी गोष्ट आहे. आणि मला वाटतं चंद्रकांत भाऊ तुम्ही एक बेस्ट सेल्समन आहात, त्यामुळे निश्चितच तुम्ही 100% हे पूर्ण करा. तसंच सूरज हा देखील अतिशय ॲक्टिव्ह आहे. मला आठवतं आहे की त्याला बऱ्याच वर्षापूर्वी माझ्या हस्ते त्याने एक गाडी घेतली होती, तेव्हा मी दिली होती. आणि टायरचा बिझनेस असा आहे की तुम्ही गाडी एकदा घेतात, परंतु टायर तुम्हाला परत परत घ्यावे लागतात. आणि गाडीची किंमत नंतर सगळ्यात जास्त खर्च असतो तो टायरचा. म्हणजे आता ज्या मर्सिडीजच्या गाड्या असतात त्यांचा एक टायरची किंमत 25-25 हजार रुपये असते आणि एका वेळी 4 टायर बदलावे लागतात. म्हणजे हा खर्च काही सेकंड हँड गाड्यांपेक्षा जास्त असतो. परंतु सीएट कंपनी अशी आहे की ती MRF टायर आणि सीएट या 2 टायर या अतिशय नावाजलेल्या कंपन्या आहेत. त्यानंतर ब्रिजस्टोन, गुडविल या बाहेरच्या कंपन्या आल्या. परंतु सीएट टायर आणि MRF, तर सीएटची ॲड आपण अनेक वर्षापासून पाहतोय, तो गेंडा असा दाखवला जातो. तर तसाच हा अतिशय स्ट्रॉंग असा टायर आहे. आणि फक्त टायर ते विकणार नाही, तर माझ्या मते व्हील अलाइनमेंट, कारण की व्हील अलाइनमेंट गाडीची चांगली नसेल तर ती गाडी खराब होते किंवा पंक्चर होते किंवा बेंड होते. तर व्हील अलाइनमेंट करणं हे देखील फार महत्त्वाचं आहे आणि हे देखील इथे होणार आहे. आणि त्याचबरोबर टायरमध्ये नायट्रोजन फिलिंग, जेव्हा आपण समृद्धी हायवेने किंवा मुंबई एक्सप्रेस हायवेला जातो तेव्हा जर साधी हवा असेल तर टायर हा फुटू शकतो, बस्ट होतो. परंतु नायट्रोजन गॅस असेल तर तो बस्ट होत नाही. आणि त्यामुळे हे फार महत्त्वाचं तुम्ही युनिट इथे लावलेलं आहे. मी आज या टायरच्या शोरूमच्या आणि नायट्रोजन गॅस फिलिंग व्हील अलाइनमेंटच्या या उद्घाटन प्रसंगी आपले चंद्रकांत भाऊ, त्यांचे सर्व परिवार आणि त्यांचे सर्व नातेवाईकांना फार फार शुभेच्छा देतो. असंच मोठं व्हा. एक दालन झालेलं आहे, नगर जिल्ह्यात अजून दालन करा आणि फार यशस्वी व्हा आणि पुढे जा. चिरंजीव सूरज गुंजाळ यांच्या सीएट शॉपीचं उद्घाटन आपल्या मालपानी उद्योग समूहाचे गिरीजी मालपानी, त्याचबरोबर कंपनीचे अगरवाल साहेब, मोहिते साहेब आणि त्यांच्याबरोबर आलेली त्यांची टीम, हे सर्वजण येऊन त्यांनी या ठिकाणी उद्घाटनासाठी उपस्थित राहिले. त्याबद्दल या गुंजाळ परिवाराच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचे आभार मानतो. आणि त्याचबरोबर तुम्ही सर्वजण आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली, तेव्हा सर्व उपस्थित बंधू भगिनींचे पण खूप खूप आभार मानतो. आणि अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. या कार्यक्रम प्रसंगी संगमनेर खुर्द गावातील गुंजाळ परिवार आणि नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते. पांडुरंग खर्डे, सी न्यूज मराठी, संगमनेर. शेतकऱ्यांसाठी खुशखबर. आता फक्त 7 मिनिटात एकरभर पिकावर फवारणी. हो, हे खरंय, कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझं घालवण्यासाठी अल्नाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा, म्हणजेच ड्रोनद्वारे फवारणी, आणि तीही अगदी माफक दरात. पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट, म्हणजेच सोने पे सुहागा. हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक. श्रम, आरोग्य, वेळ, पैसे आणि औषधांचीही बचत, शिवाय सुरक्षेची हमी. तेव्हा आजच संपर्क करा. अल्नाई फार्मर प्रोड्युसर कंपनी, संगमनेर. प्रोप्रायटर साहिल फटांगरे. संपर्क 77 740 17 416 आणि 95 457 03 966.